तर झालं काय की दिवाळीच्या वेळेला ना भाऊबीजला माझा भाऊ नव्हता, त्यामुळे आता त्याच्या घरी मी भाऊबीज करायला चाललेली. आणि या रिक्षावाल्याने पार मला एवढं फिरवून नेलं ना. कधी कधी कसं होतं की एखाद्या ठिकाणी आपण ना खूप दिवसानंतर जातो, तर लगेच रस्ते कळत नाही, एवढी गर्दी असते त्यात ना. खूप माझा आज गडबड झालेली, पण शेवटी फायनली मी इथे येऊन पोचली. समाधान वाटलं या गोष्टीचं. एक स्टेशन पूर्ण मला चालत यावं लागलं, म्हणजे मेट्रोच्या आधीच्या स्टेशनला मी उतरली आणि एक स्टेशन चालून आली. इथे आल्यानंतर ना पाहिलं की भाऊजाईने मस्त गरमागरम पुऱ्या तळायला घेतलेल्या, मस्त एकदम छान टम्म अशा फुलत होत्या. आम्हाला सगळ्यांना इथे आता ताट रेडी केलेलं होतं आणि त्यानंतर सगळे गप्पा वगैरे करत बसलेले. बाकीच्यांचं जेवण झालेलं आहे. मी तेवढी उशिरा आली, त्यामुळे माझं आणि नंतर सगळ्यांचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर आता आम्ही घेतलेली आहे भाऊबीज करायला. तर भाऊ ना ॲक्च्युली बाहेर गेला होता, त्यामुळे तो भाऊबीजच्या वेळेलाच नेमका नव्हता यंदा. तरी यंदाची आमची भाऊबीज काही चुकली नाही. आज येऊन भाऊबीज आम्ही केलीच. आशीर्वाद पण प्यार बडे भैया. तर आता इथे थोडा वेळ मस्त फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर ना मी पुन्हा घरी जायला निघाली. म्हटलं जाताना आता इथून आईकडे जायचं आणि तिथून मग घरी, म्हणून मेट्रोने जायला निघाली. आणि सांगते आजचा दिवसच माझा कसा, सगळीकडे ना ट्रॅव्हलिंगमध्ये काही ना काही प्रॉब्लेम चालूच होते. आता इथे ना आल्यानंतर मेट्रो स्टेशनवरती मला कळत नव्हतं की ईस्टमध्ये आणि वेस्टमध्ये म्हणजे जाण्याचा रस्ता नेमका कोणता आहे. 2 ठिकाणी विचारलं आणि शेवटी आता मी 2 नंबर प्लॅटफॉर्मकडे जायला निघाली. त्याच्यात मी बॅग घातली एकीकडे आणि मला जायला सांगितलं दुसरीकडून. पुन्हा जाऊन बॅग घेतली, तिथून मग फटाफट मी निघाली. म्हटलं चला आता 2 नंबर प्लॅटफॉर्म सांगितलेला आहे, तर आपण तिथे जाऊया. आणि इथे ना तिकीट पंच केल्याशिवाय आपल्याला काही जायला ओपन होत नाही, त्यामुळे तिथून आता पुढे निघाली. आणि बघताय पूर्ण मेट्रो स्टेशन खाली पडलेलं आहे. आता रेल्वे स्टेशनवरती कसं असतं, कधीही जा तुम्ही अफाट गर्दी असते, त्यामुळे त्या गर्दीची सवय झाली आहे. आणि आता इथे अगदी मोकळं. जसं पुढे आले एक्सप्लेटर माझ्यासाठीच ओपन झालेलं आहे. तर आता इथून थोडा वेळ मी जाणार आहे आईकडे आणि तिथून मग पुन्हा मी निघाली आता घरी. सो असा माझा आजचा दिवस गेलेला आहे. भेटूया पुन्हा. बाय.